भावे झीरो अवरच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत। अब की बार मोदी सरकार हा नारा तुम्हाला आठवतोय का? 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशभरामध्ये हा नारा गाजत होता। अनेक विश्लेषकही सांगतात की याच नाऱ्यामुळे एक ट्रेंड तयार झाला, ज्यावर तेव्हाचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोधक असलेल्या काँग्रेसला उत्तर देता आलं नाही आणि देशात ऐतिहासिक सत्तांतर झालं। आता तुम्ही म्हणाल की इतकी जुनी गोष्ट मी आज का सांगतेय, पण त्याचं कारण आहे नरेटिव्ह। गेल्या काही दशकांमधल्या निवडणुकांचा पॅटर्न पाहिला तर निवडणुका आल्या की एक नरेटिव्ह सेट केलं जातं। मग कधी विकासाचं नरेटिव्ह, कधी धर्माचं नरेटिव्ह, तर कधी देशाच्या घटनेचं नरेटिव्ह। त्यात ज्याचं कुणाचं नरेटिव्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतं, जनतेला पटतं, त्याचा त्याला फायदा होतो। आता हेच बघा की अब की बार 400 पार हा नारा 2024च्या लोकसभेमध्ये भाजपनं दिला। मग त्यावर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीनं 400 पार म्हणजे भाजपला संविधान बदलायचे असा प्रचार करून नरेटिव्ह सेट केलं आणि भाजपच्या खासदारांचा आकडा 240 वरच थांबला आणि 2 लोकसभा निवडणुकांमध्ये 50शीतच अडकलेल्या काँग्रेसचे 100 खासदार निवडून आले। मग विधानसभेमध्ये संविधान बदलणार हा काँग्रेसनं पसरवलेला फेक नरेटिव्ह आहे असं म्हणत भाजपने प्रचार केला आणि तो जनतेला पटला आणि त्यामुळेच कदाचित महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपच्या महायुतीनं 288 पैकी 237 जागांवरती विजय मिळवला। आता याच नरेटिव्हच्या यादीमध्ये महापालिकेसाठी आणखीन एक नरेटिव्ह विरोधकांकडनं सेट केलं जातंय आणि ते नरेटिव्ह आहे व्होट चोरी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी 2 वेळा पत्रकार परिषदा घेतल्या। काही मतदारसंघांचं उदाहरण देत त्यांनी प्रेझेंटेशन दिलं। पुढे तोच आरोप महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला। त्याला मनसेचंही इंजिन लागलं। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे दावे केले गेले। वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी स्वतःच्याच मतदारसंघातली अशी नावं शोधून काढली आणि राहुल गांधी स्टाईल प्रेझेंटेशनही दिलं। आणि मग काल रविवारी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा अशा बॅनर खाली विरोधकांचा महामोर्चा निघाला। राज, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळेच विरोधक एकवटले आणि आता हाच नरेटिव्ह लोकांमध्येही जातोय, त्याला प्रतिसाद मिळतोय। म्हणूनच की काय, आज महाराष्ट्र भाजपकडनं मंत्री आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली। महाविकास आघाडीचे मोर्चे मतदार याद्यांसंदर्भातली मागणी म्हणजे ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी आहे असा आरोप शेलारांनी केलाय। बरं, याच पत्रकार परिषदेत शेलारांनी राज ठाकरेंचाच एक व्हिडिओ लावला। रविवारच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दुबार मतदारांची जी नावं सांगितली त्या नावांवरनं आज शेलारांनी पलटवार केला। ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसले, मुस्लिम दुबार मतदार दिसले नाहीत का, असाही सवाल विचारला। न्याय सगळ्यांना, तुष्टीकरण कोणाचंच नाही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे धार्मिक विद्वेष आम्ही निर्माण करत नाहीत। पण धर्माच्या नावावर मतदारसंघातल्या मांडणी करणं, मतदारांची मांडणी करणं हे पाप राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे। हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे। हा वोट जिहाद आहे। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा। आशिष शेलारांचं म्हणणं इतकंच नाहीये तर अनेक इतर आरोपही त्यांनी केलेत। त्यावरती ठाकरेंपासून काँग्रेसच्या बड्या नेत्यांची उत्तरही आली आहेत। हे सगळं आपण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न पाहूयात। आजचा आपला प्रश्न आहे, सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी हिंदू मतदारांचीच नावं घेत व्होट जिहाद केलाय। मंत्री आशिष शेलारांच्या आरोपाशी सहमत आहात का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत। अजूनही प्रश्न लाईव्ह आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये केवळ मराठी माणूसच का दिसला? दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच का दिसले? बडवाईची भाषा मराठी, दलित आणि हिंदू मतदारांसाठीच का? राज ठाकरे यांना भोईर पाटील दिसले पण मुस्लिम मतदार का दिसले नाहीत? असे अनेक प्रश्न आज शेलारांनी विचारलेत आणि काही मतदारसंघांची उदाहरणंही दिली आहेत। तिथं विजयी आमदारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार आहेत। थोडक्यात समजा एका उमेदवाराचं विजयी मताधिक्य 100 मतांचं असेल तर त्याच मतदारसंघामध्ये 100 पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत।
अर्थात हे शेलारांचं मत आहे. त्यातले काही मतदारसंघ आपण पाहूयात ज्याचा दावा आशिष शेलारांनी केलाय आणि ते पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊयात. तर कुठे किती मुस्लिम दुपार मतदार आहेत? 30,000हून जास्त मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. मुंब्र्यामध्ये जिथे आमदार जितेंद्र आव्हाड अर्थातच जिंकून आलेत आणि पक्ष आहे त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष. कर्जत जामखेड पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे जिंकून आलेले आहेत आणि 5,532 मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा आहे आशिष शेलारांचा. साकोली मतदारसंघातनं नाना पटोले जिंकलेत आणि 400 पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतं आहेत असं म्हटलेलं आहे शेलारांनी. वांद्रे पूर्व वरुण देसाई यांचा हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे आणि इथे 13,313 मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा केलाय. नंतर 14,944 मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये करण्यात आलेला आहे. लातूर शहराच्या बाबतीत म्हणजेच अमित देशमुख यांच्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये 20,613 मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा केलाय. धारावीमध्ये ज्योती गायकवाड यांच्या मतदारसंघात 10,600 मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा शेलारांनी केलेला आहे. शिवाय धाराशिवला कैलास पाटील यांच्या मतदारसंघात जिथे ते जिंकून आलेत तिथे 11,242 मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. घनसावंगीमध्ये हिकमत उढाण यांच्या मतदारसंघात शिवसेना त्यांचा पक्ष आहे आणि 11,751 मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा आशिष शेलारांनी केलेला आहे. तर दुबार मतदार म्हणजे एकाच मतदाराचं मतदार यादीमध्ये अगदी 2-2, 3, अगदी 4-4 वेळा सुद्धा नाव असणं. मग पत्ता कुठला का असेना. आता ही उदाहरणं देत असताना आशिष शेलारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरती व्होट जिहादचाही आरोप केला आणि विरोधकांच्या जिंकून आलेल्या आमदारांच्या विजयावरती शंका उपस्थित केली आहे. त्यावर थेट उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं, आशिष शेलारांवर मी कधी बोलत नाही, मात्र त्यांनी आज घेतलेल्या मुद्द्यावरून त्यांचं कौतुकच केलं पाहिजे असं म्हणत खोचक टोलाही मारला. तो पाहूया. आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे. नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही. हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय. म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा अगदी वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं. तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे. आणि दुसरा महत्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायकात. म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायकात. बरं, गोष्ट एवढ्यावरच थांबत नाहीये. तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शेलारांनी पप्पू नावाचा वापर करत पुन्हा एकदा राहुल गांधींवरती निशाणा साधला. पण तुम्हाला आठवत असेल तर गेल्या 2 आठवड्यांपासून महाराष्ट्रामध्ये पप्पू कोण यावरून जोरदार राजकीय घमासान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना पप्पू होऊ नका असं म्हणत खोचक सल्ला दिला होता. त्याचाच पुढचा अंक आज महाराष्ट्रानं पाहिला, तोही पहा. महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो. कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय. कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहीत पडलं. महाराष्ट्राला माहीत आहे पप्पू कोण आहे. त्यामुळे थोडक्यात आता पप्पू या शब्दावरून सुरू झालेलं राजकीय वादळ पुढेही महाराष्ट्राच्या राजकारणात घुंगावत राहणार हे स्पष्टच आहे. असो, आज सकाळी जवळपास 1.25 तास पत्रकार परिषद घेत शेलारांनी महाविकास आघाडीवरती जोरदार आरोप केलेच, शिवाय काही मतदारसंघांमध्ये असलेल्या दुबार मुस्लिम मतदारांची संख्याही सांगितली. तिथल्या आमदारांच्या विजयावरती शंका उपस्थित केली. आता आपण पाहूयात आजच्या आमच्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. कारण अर्थातच महाराष्ट्राच्या खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिक्रिया आम्हाला आल्या. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरून अमित जाधव यांची प्रतिक्रिया आहे, सत्याचा मोर्चामध्ये राज ठाकरेंनी कुठल्याही जाती धर्माचं नाव घेतलं नाही.
पुराव्यासकट वोट चोरीचा आरोप केला. असं असलं तरी मंत्री आशिष शेलार विनाकारण हिंदू मुस्लिम करतायत. पुढची प्रतिक्रिया आहे विनोद मुंढे यांची. प्रत्येक निवडणूक ही समाजाला एकत्र आणण्याची संधी असते, विभागण्याची नव्हे. त्यामुळे धर्म जातीवरून मतं मागणं थांबलं पाहिजे. एक्सवरून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू मुस्लिम अशा प्रकारच्या गोष्टी करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न वाटतोय, आशिष मनवरे म्हणतात एक्सवरून. युट्यूबवरून सचिन यांची प्रतिक्रिया. सगळीकडेच कसं काय हिंदू मुस्लिम होतं, तेच तेच ऐकून आता कंटाळून गेलेत लोक. युट्यूबवरनं अक्षय यांची प्रतिक्रिया आहे. आशिष शेलार मतदार यादीतील घोळ असलेल्या प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतायत. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अविनाश पी यांची आहे. बोगस दुबार मतदारांची कोणतीही जात धर्माचे असू द्यात, सगळ्यांची नावं याद्यांमधून हटवा. म्हणजेच काय तर याद्यांमध्ये दुबार नावं आहेत हे शेलार यांनी पण मान्य केलंय. 10हून जास्त वर्ष भाजपची सत्ता आहे, मग दुरुस्त का केल्या नाहीत याद्या? शौनक भिडे फेसबुकवर आपल्याला आपलं मत सांगतायत. आणि आता याच विषयावरती दमदार चर्चा होणार आहे. त्यासाठी आपल्या बरोबर दोन्ही बाजूंचे नेते असतील, त्यांचं स्वागत आपण करूयात. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार हारून खान, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि थोड्याच वेळात शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. तेव्हा आपण चर्चेला सुरुवात करूया हारून खान यांच्यापासून. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हारून खानजी, दरवेळेला फक्त मराठीच मतदार का दिसतो दुबार मतदारांमध्ये, हिंदूच मतदार का दिसतो, असा अर्थातच आज प्रश्न केलेला आहे आशिष शेलारांनी. आपलं यावर उत्तर काय? आता तुम्ही तुमच्या प्रस्तावनामध्ये बोललेला आहात की राज ठाकरे साहेबांनी असो किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी असो, त्यांनी कोणत्याही जातीच्या धर्माचा उल्लेख केलेला नाहीये. दोघांनी आणि सगळ्यांनी मिळून एकच बोललेले आहेत की दुबार मतदार आणि एका खोलीमध्ये 50-50, 60-60, 100-100 मतदार, ह्याच्या विरोधात ते आम्ही मोर्चा काढला होता. आणि हे कोणत्याही भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार साहेब, हे कोणताही मुद्दा असो त्याला कुठे घेऊन जायचं आणि त्यामध्ये एंगल हिंदू मुस्लिम काढायचं. आमचं म्हणणं आहे, आम्ही कोणती जात कोणता धर्म बघितलेला नाहीये. जर तिथे मुस्लिम नाव दुबार असेल किंवा जास्त असेल तर त्यांचीही नाव काढण्यात यावे. आणि आम्ही जातीचा बोलतच नाही कोणती जातीचा आणि धर्माचा तुम्ही काढा म्हणून. नक्कीच. दरेकरजी, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आज ज्या पद्धतीने आशिष शेलारांनी हा सगळा दुबार मतदारांचा मुद्दा मांडला, ते बघता आता भाजपनेच हे दुबार मतदारांचं सगळं हा जो विरोधकांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे तो पूर्णपणे मान्य केलेला आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आजच नाही, आम्ही काल पण मान्य केलं होतं. उलट पक्षी माननीय राज ठाकरे साहेबांनी मोदी साहेबांची व्हिडिओ क्लिप पण दाखवली. त्यानंतर आमच्या आमदारांनी, शिंदे साहेबांच्या आमदारांनी मांडलेली भूमिका, त्याचंही आम्ही समर्थन केलं आहे. त्याच्यामुळे दुबार वोटिंग किंवा चुकीचं वोटिंग त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टीला कधीच आम्ही समर्थन केलं नाही. काल नाही, आज नाही आणि उद्या पण करणार नाही. पण प्रवीण, विषय एवढाच आहे की आपण त्या ठिकाणी आम्हाला विचारताय. बोला आपण बोला. तुम्ही आम्हाला विचारताय, परंतु जे आशिष शेलारचं आजचं विश्लेषण होतं ते एवढं स्वयंस्पष्ट त्या ठिकाणी होतं की आपण जर एक 3-4 विधानसभा त्यांनी सांगितल्या की त्या ठिकाणी मुरबाड असेल, कल्याण ग्रामीण असेल, भिवंडी किंवा त्या ठिकाणच्या, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एक ठराविक नावांचाच का उल्लेख केलात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समानता शिकवली ना, मग आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं कार्ट का? म्हणून आशिष शेलार साहेबांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी दुबार मतदारांची यादीच विधानसभा वाईज त्या ठिकाणी दिली. आणि जर आपण तुमचा लोकसभेतला विजय बघितला तर त्यांनी सांगितलं की 2,50,00,000 मतं त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली, 2,48,00,000 मतं आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. आणि मग जर त्या ठिकाणी 2,25,000 मतं
ही त्यावेळेला दुबार असतील आणि ते पर्टिक्युलर विशिष्ट समुदायाचे असतील, याचा अर्थ तुमचा लोकसभेत पराभव झाला होता. बरं, त्यांनी रोहित पवार जिंकले, तिथले दुबार जिंकले त्या मतदानापेक्षा जास्त आहे. नाना पटोले जिंकले, तिथे जिंकले त्यापेक्षा दुबार मतदार जास्त आहे. नक्की हे प्रवीणजी, आशिष शेलार अर्थात हे सगळे मुद्दे आज पत्रकार परिषदेत पण आम्ही ऐकलेले आहेत. आणि मुस्लिम मतदान दाखवलं नाही की आम्ही निधर्मवादी. बर आपण याचं उत्तर घेऊया. संदीपजी. हॅलो. याद्या तिकडे ठेवलेल्या त्या याद्यांमध्ये मुस्लिम मतदार नाहीत. हे आशिष शेलार कुठल्या गोष्टींवरनं ते सांगतायत? याद्या बघितल्या का? एकदा या, आम्ही शिवतीर्थावर याद्या दाखवतो तुम्हाला, मग त्याच्यात तुम्हाला कळेल हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख आहेत, इसाई आहेत, जैन आहेत, गुजराती आहेत, भैया आहेत, मारवाडी आहेत, सगळे आहेत त्याच्यामध्ये. दुबार मतदाराला कुठल्याही जात, जसं अतिरेक्याला कुठलीही जात धर्म नसतो, तसं दुबार मतदाराला कुठल्याही जात धर्म भाषा काही नसते. दुबार मतदार हा दुबार मतदार आहे, बोगस मतदार हा बोगस मतदार आहे. त्याला जातीचं धर्माचं लेबल चिटकवून तुम्ही जे करताय त्या गोष्टीमधनं तुम्हाला पळवाट मिळणार नाही. बरं, मुळात प्रश्न असा आहे, मुळात आम्ही प्रश्न विचारतो निवडणूक आयोगाला. आज आशिष शेलारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद त्यांनी मान्य केलं ना दुबार मतदार आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे, मग सगळेच पक्ष म्हणतायत की मतदार याद्या चुकीच्या आहेत, तर या मतदार याद्या ज्या सदोष आहेत त्या निर्दोष करा आणि मगच निवडणूक घ्या, एवढीच आमची मागणी आहे. आणि त्याला मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. नक्की संदीपजी. प्रवीणजी, संदीपजी म्हणतात त्याप्रमाणे एकतर पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की जेव्हा हा मुद्दा निघाला होता मतदार याद्यांचा, तेव्हा निवडणूक आयोगाला जातानाही आपल्याला आमंत्रण होतं, बरोबर आहे, असं मोर्चाच्या वेळी सुद्धा आपल्याला आमंत्रण होतं. तर दुबार मतदारांचा मुद्दा आपल्याला मान्य असेल तर या मोर्चामध्ये आपण सहभागी का नाही झाला, किंवा आयोगाला भेटायला सुद्धा आपण सर्व पक्षांबरोबर का नाही गेलात? आणि दुसरं म्हणजे आत्ता मतदार याद्यांमधला धार्मिक रंग महत्त्वाचा आहे का दुबार मतदार कुठेतरी एलिमिनेट होणं जास्त महत्त्वाचं आहे? प्रवीणजी. एक सर्वप्रथम संदीप देशपांडेंचं आव्हान मी स्वीकारतो, आम्ही स्वीकारतो. आशिष शेलारनी ज्या याद्या दाखवल्या त्या शिवतीर्थावर सांगा, तिकडं मैदानात किंवा एखादा हॉल घ्या आणि आपण आमनेसामने चर्चा करू. तुमचं आव्हान नम्रपणे स्वीकारतो, एक गोष्ट. दुसरं, आता त्या ठिकाणी SIR त्या ठिकाणी याद्यांचा सर्वेक्षणाचं इंटेन्सिव्ह रिव्ह्यू घ्यायची जी काही मोहीम आहे त्याबाबत महाविकास आघाडीची काय भूमिका आहे? याद्यांचं सखोल सर्वेक्षण, याचाच अर्थ दोष याद्यांमधलं काढून ती पारदर्शकपणे करणं, त्याला त्या ठिकाणी त्यांचा विरोध आहे, बरोबर आहे. आता तुम्ही सांगताय की त्यांच्या मोर्चामध्ये का नाही सहभागी आम्ही झालो? त्यांनी मोर्चा काढायचा, आम्ही सहभागी व्हायचं काय कारण आहे? त्यांनी त्या ठिकाणी जी भूमिका आहे ती सदोष यादी असू नये ही आमची भूमिका आहे ना. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेच्या विसंगत आहे का? आता तुम्ही म्हणता आम्ही का उत्तर देतोय, आम्ही का उत्तर देतो, तर आमच्या दबावाखाली सरकारच्या त्या ठिकाणी निवडणूक आयोग काम करतोय हे जर तुम्ही सांगाल तर आम्ही त्याचं स्पष्टीकरण नाही द्यायचं का? आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं कराल, जसं की आम्ही त्या याद्यात नावं दुबार टाकलेत, आम्ही त्याला पाठबळ दिलंय. मग आता मुस्लिम समाजाची नावं त्या ठिकाणी आलीत, ती काय कोणी आम्ही दिली की तुम्ही दिली? त्यामुळं कुठलेही असो, मराठी असो, हिंदू असो, मुस्लिम असो, जे काय असेल, चूक हे चूक आहे ना, याच्याशी आम्ही एकमत आहोत. त्याच्यामुळे आम्ही कुठे नाही बोलतो की सदोष याद्या असाव्यात म्हणून, परंतु त्याचं राजकारण त्या ठिकाणी करायचं. मग त्या ठिकाणी जेव्हा नाव दाखवली तेव्हा का नाही ही आशिष शेलारनी नावं दाखवली नाहीत, तर आपण म्हटलं असतं की तुम्ही सर्वकष विचार करताय. परंतु त्या ठिकाणी मला वाटतं अशा प्रकारचं प्रवीणजी एकच मुद्दा आहे, पण मग आजच्या तुमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलारांनी घेतलेल्या फक्त मुस्लिम नावच का दाखवली गेली? कारण आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रकारची नावं होती, त्याच्यामध्ये मराठी नावं होती, अमराठी नावं होती, मुस्लिम नावं होती, हिंदू नावं होती. ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांनी मराठी नावं त्या ठिकाणी दाखवली त्यावेळेला आमच्या मनात प्रश्न आला, बाकीच्या बोगस मतदारांचं का दाखवलं नाही? एवढ्यापुरता सीमित विषय आहे. मग बाकीच्यामध्ये जी दाखवली नाहीत ती आणून जर या विषयाची समानता आणत असू तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? पण आशिष शेलारांनी व्होट जिहादचा आरोप सुद्धा त्या माध्यमातून केलेला आहे. आता आमचे मित्र संदीप देशपांडेंनी सांगितलं की नाही, बोगस किंवा गुन्हेगाराला जातपात नाही, आम्ही ॲग्री आहोत. मग सगळ्यांना सेम न्याय हवा ना.
मग एक आपण दाखवणार, एक लपून ठेवणार. हे जेव्हा दिसलं तेव्हा आशिष शेलार साहेबांनी हे पुढे आणलं. बर बर त्याच्यामुळे मला वाटतं की मग याला मग वोट जिहाद बोलणार नाही तर काय बोलणार. बर प्रवीणजी, आज रोहित पवारांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे की उद्या मी मुंबईत येतोय, आशिष शेलार आणि आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी आणि दुबार मतदारांची नावं त्याच्यामध्ये संयुक्तपणे मांडावीत. या अशा पद्धतीच्या आमंत्रणासाठी भाजप तयार असेल का? आता हे बघा, मी मगाशी संदीप देशपांडेंचं आव्हान पण स्वीकारलं, रोहित पवारांचं आव्हान पण स्वीकारतोय. फक्त हे आव्हान फक्त बोलण्यापुरतं नसावं, याचं सिस्टमॅटिक एक प्लॅटफॉर्म तयार करा, सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवा, आपापली मतं त्या ठिकाणी मांडा आणि चोर हा चोर, गुन्हेगार हा गुन्हेगार, तो कुठल्या जातीचा असो धर्माचा असो, ह्या भूमिकेशी आम्ही आहोत ना. मग विषय आला कुठे? बर जे रोहित पवार म्हणतात तेच संदीप देशपांडे म्हणतात तेच आम्ही म्हणतोय. बर. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकाला दाखवायचं आणि एकाला झाकायचं असं करू नका. बर बर आपण या माध्यमातून आपण रोहित पवारांना सुद्धा सांगूया, जर ते बघत असतील आता तर आपलं आव्हान सुद्धा स्वीकारलेलं आहे भाजपने. प्रवीण दरेकरांनी आता स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमची आता प्रतिक्रिया याला काय असते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. यानंतर मी आता शायना एनसी यांच्याकडे जाणार आहे. शायनाजी, ज्या पद्धतीने भाजपने आता दुबार मतदारांवरती आपली भूमिका मांडलेली आहे, आपणही त्या भूमिकेशी सहमत आहात का? आपली भूमिका याबद्दलची काय आहे? आम्ही सगळ्यांचं हेच की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जेव्हा येते तेव्हा तुम्ही फक्त वोट चोरी म्हणून बोलतात. तर लोकसभामध्ये वोट चोरी होतं की नाही हे फक्त तुम्ही स्पेसिफाय करा. लोकसभामध्ये MVA चा तुम्ही बघा तर 2.5 crore वोट्स आणि आमच्या महायुतीचा 2.48 crore वोट्स, म्हणजे डिफरन्स फक्त 2 लाखचा होतं. आता ह्याच्यात तुम्ही 31 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीजला बघा तर तिथे डबल वोट्स आहे आणि ते डबल वोट्स नेहमीच तुम्ही जे स्पष्टीकरण केलं तर तुम्हाला माहिती पडणार की 288 जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे त्याच्यात ऑलमोस्ट 16 लाख वोट्सला घेऊन प्रश्न आहे, राईट. तर जेव्हा इलेक्शन कमिशननी सफाई केलं, तुम्ही बघितलं तर जे लोकांचं देहांत झालं, मायग्रेशन जे असते, जिथे डबल वोटर्स आहे, जिथे असं स्पष्टीकरण केलं तिथे तुम्हाला खूप अडचण होते. आणि जेव्हा आशिष शेलार साहेबांनी हे उजागर केलं की रोहित पवारच्या जामखेड कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 5,500 डुप्लिकेट मुस्लिम वोट्स आहे, तर तिथे तुमच्या चुप्पी. नाना पटोलेच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 500 मुस्लिम डबल वोट्स आहे, तिथे तुमच्या चुप्पी. वरुण देसाईच्या बँड्रा ईस्ट कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 13,300 मुस्लिम आणि ख्रिश्चन डबल वोट्स आहे, तिथे तुमच्या चुप्पी. आणि जेव्हा इलेक्शन कमिशन त्यांचं काम करतात की जास्तीत जास्त लोक बाहेर या, वोट करा, परंतु आम्हाला डुप्लिकेशन नाही पाहिजे, परंतु आम्हाला इन्फिल्ट्रेटर्स नाही पाहिजे, परंतु आम्हाला बोगस वोटर्स नाही पाहिजे, तिथे तुम्हाला खूप मोठा अडचण होते. तर हे जे प्रोपगॅन्डा पॉलिटिक्स आहे ना, जे तुम्ही बघितलं उबाटा असो किंवा माननीय राजसाहेब ठाकरे त्यांचे जे आंदोलन होते, आंदोलन नक्कीच करा, परंतु तिथे तुम्ही इरेग्युलॅरिटीज फक्त तुमच्या पक्षासाठी म्हणजे फक्त तुमच्या एका बाजूचे एककल्ली मुद्दे मांडू नका असं आपल्याला कुठेतरी म्हणायचं आहे. आपण याच्यावरती उत्तर घेऊया शायनाजी. सगळ्यात आधी हारून खान यांच्याकडे जाते. हारून खान, मी प्रश्न विचारतो आहे शायनाजी आणि दरेकरजींना की हे जे काय चाललं आहे घोळ, दुबार मत किंवा एका जागी जादा 50-50, 40-40, 100-100 लोकांची नावं जी आहेत, हे तुम्ही एक्सेप्ट करता आहात ना? मग उत्तर आम्ही तुमच्याकडून मागितलेलं नाहीये. कुठल्याही उत्तर मागतोय गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही. दरेकर, हा नाही, माझ्या मताने तुम्ही सहमत आहे? मतदार यादी सरकार बनवत नाही, मतदार यादी निवडणूक आयोग बनवतो. इलेक्शन कमिशन आम्हालाही माहित आहे की मतदार यादी सरकार बनवत नाही, पण आम्ही दुबार असो, चुकीची असो, जे मतदार यादीत दोष आहेत ते दोष दुरुस्त व्हावं या मताशी आम्ही आहोत. आम्हाला विचारताय मग बोलणार नाही का? तुम्हीच विचारताय आमचं काय मत आहे. बोललेलो नाही, पूर्ण मला असं वाटतं हारून खानजी आपण आपला मुद्दा पूर्ण करा. हारून खानजी आपण आपला प्रश्न पूर्ण करा, त्यानंतर प्रवीणजी उत्तर देतील. आम्ही जे काही मोर्चा काढला
किंवा उद्धवजींनी किंवा राजसाहेबांनी आणि आदित्य ठाकरे साहेबांनी जे काय कोणाला प्रश्न विचारला ते निवडणूक आयोगाला विचारलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्याला, कोणत्या मुख्यमंत्रीला किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याला विचारलेला नाहीये. हा प्रश्न आमचा मुख्य निवडणूक आयोगाला आहे की ज्या प्रकारे दुबार मतदार आहे, ज्या प्रकारे एकाच जागी, आता बघा आदित्य ठाकरे साहेबांनी जे दाखवलं ते त्यांच्या मतदारसंघाचं दाखवलं. त्यामध्ये हिंदू पण होते, त्यामध्ये मुस्लिम पण होते, दुबार मतदार आहेत. कुणाला मतदान केलं, कुणाला मतदान नाही केलं हे आता आपल्याला माहित पडणार नाहीये. पण आता नाव मुस्लिमांचं घ्यायचं आणि लव जिहाद, त्या हिशोबाने आता वोट जिहाद. तुम्ही कोणताही काम असेल, कोणताही प्रश्न असेल, हरुणजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. आपण प्रवीणजींकडनं उत्तर घेऊया. प्रवीणजी, हे बघा, चोऱ्या करणं आणि दरोडा टाकणं याच्यामध्ये फरक आहे. त्या ठिकाणी गुन्हेगार आणि अति तीव्रतेचा गुन्हेगार या यादीमध्ये मॅक्झिमम प्रमाण हे आशिष शेलार साहेबांनी सांगितलेल्या विशिष्ट समुदायाचं आहे. माझ्याकडे या ठिकाणी आकडे आहेत, तुमचा वेळ घालवत नाही. विशिष्ट मतदारसंघामध्ये विशिष्ट समुदायाची, तुम्हाला फक्त विशिष्ट आता ऐका ना माझं, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारला, माझं झाल्यावर बोला. बर बर हरुण खानजी, विशिष्ट एक क्षण. समाजाची विशिष्ट हरुण खानजी, मतदारसंघामध्ये आपल्याला प्रवीणजींना बोलू देत, त्यांचं म्हणणं पूर्ण करू देत. नंतर आमचं पण म्हणणं पूर्ण करून घ्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते मतदान झाल्यानंतर जर आपण ह्या दरोडेखोरांना सोडायचं आणि त्या ठिकाणी जे भुरटे चोर असतील, जे चुकीचंच आहे, त्याचं समर्थन होत नाही. म्हणजे दरोडा घालायचा 20-20, 30-30 हजार मतांवर आणि त्या ठिकाणी 2-3 मतांचं आपण त्या ठिकाणी राजकारण प्रवीणजी, करणार. हा दरोडा हे ज्या कुठल्या यादीने तत्वावर घातलेला आहे, बसतं? ज्या दुबार मतदारांचा उल्लेख आज झालेला आहे, त्याला तुम्ही जबाबदार नक्की कोणाला धरता? महाविकास आघाडीला का मतदार आपल्या निवडणूक आयोगाला? या ठिकाणी हे बघा, आम्ही चुकीच्या गोष्ट झालेल्या जबाबदार यंत्रणाच असते आणि कुठलंही सरकार, आमचं असो किंवा दुसऱ्या पक्षाचं असो, हे मतदार याद्या बनवत नसतं. त्याच्यामुळे आमचा त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. आता यंत्रणा पण असते, यंत्रणाला कोणी फीडबॅक दिलं हे तपासलं पाहिजे ना. आता विशिष्ट मतदारसंघात हजारोच्या संख्येनं 2-5 नावं इकडे तिकडे दुबार आपण समजू शकतो. पण जर बल्कनी होत असतील तर हा स्कॅम्प आहे ना, हा दरोडा आहे ना. मग या दरोडा घालायला कोण जबाबदार आहे? त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. ते आम्ही बोललो की आम्ही मग पर्टिक्युलर वोट जिहादचं बोलतो. मला वाटतं हा विषय याद्यांमधला दोष हा निघाला पाहिजे, याच्याशी आम्ही आजही समर्थन आहोत. माझं एवढंच म्हणणं आहे प्रवीणजी, मला असं वाटतं की दरोडा कोणी घातला हा जो आपला प्रश्न आहे त्याचं पण उत्तर घेऊया. संदीपजी, सर्वेक्षण आहे, दरोडा कोणी घातला, कसा घातला, यापेक्षा दरोडा घातला हे महत्वाचं आहे. बरोबर. आमचं म्हणणं काय आहे, पहिल्यापासून डे 1 पासून राजसाहेब काय सांगतायत की मग तो जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ असेल, रोहित पवारांचा मतदारसंघ असेल, हसन मुश्रीफांचा मतदारसंघ असेल, नाहीतर नवाब मलिकांचा मतदारसंघ असेल, नाहीतर अजून आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल, नाहीतर कोणाचाही असेल, मतदार यादीत दोष आहे ना. हे जर आपण सगळे, म्हणजे आता इथे बसलेत, मनसे बसलीये, उभाटा बसलीये, शिंदे सेनेचे बसलेत, भाजपचे बसलेत, सगळेजण मान्य करतात की दुबार मतदार नाही पाहिजे, मतदार यादी निर्दोष पाहिजे. हे जर सगळे मान्य करतात आणि कुठे ना कुठे त्याच्यामध्ये दुबार मतदार यादी आहे, मतदार यादीत दोष आहे, आम्ही सगळे राजकीय पक्ष मान्य करतोय. आमचं म्हणणं एवढंच आहे, कुठलाही असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, इसाई असो, जैन असो, कुठलाही असो, जर तो दुबार मतदार असेल तर ती यादी निर्दोष झाली पाहिजे. यासाठी सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत तुमच्या चॅनलवर झालंय. आमचं म्हणणं एवढंच आहे, मग ही मतदार यादी सुधारवायचं काम हे राजकीय पक्ष करत नाही, हे निवडणूक आयोग करतं. निवडणूक आयोगाने ती मतदार यादी सुधारावी, पूर्णपणे निर्दोष करावी आणि मगच निवडणुका घ्याव्यात, ही आमची मागणी आहे. या मागणीला तुम्ही समर्थन द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. अगदी. संदीपजी, हाच प्रश्न घेऊन प्रवीणजींकडे जाऊया. प्रवीणजी, मतदार याद्या पूर्ण स्वच्छ करून मगच निवडणूक घ्यावी, ही जी मागणी आहे
त्या मागणीशी आता जेव्हा तुम्ही स्वतः मान्य करताय की मतदार याद्यांमध्ये वरती दरोडा पडलेला आहे, हे जेव्हा तुम्ही स्वतः मान्य करताय तेव्हा तुम्ही या मुद्द्याशी सहमत आहात का की आधी याद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत मग निवडणूक घेतली पाहिजे? एक लक्षात ठेवा, निवडणूक निवडणूक यंत्रणा ही आज नाही स्थापित झालेली. दुबार मतं आजच झालेत का? चुकीचे मतदार यादीत आजच नावं आलेत का? ही निवडणूक प्रक्रिया आहे आणि निवडणूक यंत्रणा ज्या ज्या वेळेला दुबार नावांची तक्रार होते तेव्हा ती नावं डिलीट होतात. चुकीची नावं चुकीच्या ठिकाणी गेली असतील, तक्रार झालं, निदर्शनास आलं, ते त्या ठिकाणी दोष दुरुस्ती करतात. म्हणजे त्या ठिकाणी यापूर्वी असं झालंच नाही आणि निवडणूक आयोगाने डोळे झाक केले असं झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळे यादी त्या ठिकाणी निर्दोष असावी या बाबतीत आमचं एकमत त्या ठिकाणी आहे. पण प्रवीणजी, जर परंतु तुमचं त्या असं म्हणणं असेल की ही प्रक्रिया आहे, हा निवडणुकीचा एक परंपरा आहे आपल्याकडे, तर ही परंपरा अशीच चालत राहावी पुढपर्यंत आणि अशाच सदोष याद्यांसह निवडणुका होत राहाव्यात भविष्यात सुद्धा, असं आपल्याला वाटतं? पूर्वी मॅडम एक प्रश्न माझा आहे. मला हे वाटत नाही, तुमच्या या विश्लेषणामध्ये सांगताय. मला काय वाटतं की ही पद्धत अशीच चालू आहे. ज्या वेळेला निदर्शनास येतं त्यावेळेला निवडणूक आयोग दुरुस्त्या करत असतं. आता मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आलंय ना, निवडणूक आयोगाकडे दिलंय ना. उद्या निवडणूक आयोगाने जर ते दोष दुरुस्ती केली नाही, दोष दुरुस्ती जर माझा ऐका पूर्ण, दोष दुरुस्ती केली नाही तर आपला कोर्ट आहे की नाही, आपण कोर्टात सांगू शकतो ना निवडणूक आयोगाकडे हे आम्ही पुरावे सहित दिलं. शेवटी आपल्याकडे न्याय मागण्याची व्यवस्था आहे. त्याच्या आयोगाचं कामच ते आहे की मतदार आयोगाने करू नये, आयोगाने का करू नये? आयोगाने कळलं करू पाहिजे काम ते. नये, आयोगाने करू नये असं आमचं, आयोगाने 100% केलं पाहिजे. मी त्याबद्दल असं सांगत नाही की आयोगाने दरेकर साहेब, पूर्वी मॅडमने आपल्याला एक प्रश्न विचारलं, त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आपल्याला द्यायचं आहे की तुम्ही महाविकास या यादीसाठी महाविकास आघाडीला दोषी ठरवणार तुम्ही मला आहात. शिकवू हे नका निवडणूक काय उत्तर आयोगाला. द्यायचं ते. मी काय बोलतोय त्याचं बरोबर आहे. ते पण ते तुम्हाला इंटरप्रिटेशन उत्तर करत द्यावं होते ते चुकीचं होतं. नाही, तर चुकीचं त्यांनी आहे काय तर सांगावं, मान्य मी करा काय ना. बोलावा माझा विषय आहे. तुम्ही मला नाही, शहाणपणाने अक्कल शिकवायची आवश्यकता नाही. मी तुम्ही तुमचं काम करा, तुमची भूमिका मांडा. माझ्या भूमिकेवर काय बोलायचं ते बोला. तुम्ही विश्लेषक बनू नका. ते चॅनलच्या अँकरला काम करू द्या. प्रवीणजी, तुमचं अरुण खानजी, काम मी तुम्हाला नाही. दोघांनाही तुमचं विनंती काम करते, आपण नाही. थोडंसं थांबूया. विषयापासून आपण भरकटतोय, आपण थोडं शांत होऊया. आणि आता मी तोच मुद्दा घेऊन पुन्हा एकदा शायना एनसी यांच्याकडे पण जाते की मतदार याद्या स्वच्छ झाल्यानंतरच निवडणुका व्हाव्यात का आता निवडणुका आहेत त्या सदोष अशा याद्यांबरोबर झाल्या पाहिजेत? आपली भूमिका काय? बघा, क्लीनअप प्रोसेस हे इलेक्शन कमिशनचं काम आहे आणि नेहमीच ते करतात. समजा की हे उदाहरण जे दिलं रोहित पवारच्या कॉन्स्टिट्युएन्सी किंवा नाना पटोले किंवा वरुण सरदेसाई, हे एक्झाम्पल्स आहे, प्रूफ सबूत आहे सगळ्यांसमोर. आणि आता जेव्हा SIR ची चर्चा होते तेव्हा हे फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करायचंय की बघा इरेग्युलॅरिटी आहे, हे डायव्हर्ट अटेन्शन करायचंय आणि वोट थेफ्टची परत तेच सांगायचं. मला विचारायचंय, जेव्हा तुम्ही एक उदाहरण दिलं, तुम्ही 8 महिन्यात तक्रार नाही केलं, लोकसभाच्या इलेक्शन मध्ये वावा तुमचीच जीत, अच्छा ते स्वीकार केलं, ते प्रजातंत्र लोकतंत्र आहे. विधानसभामध्ये तुम्ही इतकी आपत्तीजनक टिप्पणी करतात. बरोबर आहे. म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अचानक विरोधकांचं मत बदललेलं आहे. आपला मुद्दा कळतोय. प्रवीणजी, अगदी थोडक्यात आपलं मत मांडा. जास्त लोक बाहेर या वोट करायला, जास्त लोक या आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे, आता पॅनलमध्ये जे अरुण खान उपस्थित आहेत ते केवळ 1600 मतांनी निवडून आलेत आणि 9,329 मुस्लिम समाजाचं दुबार मतदान आहे. त्याच्यामुळे स्वतःच तुम्ही 1600 मतांनी आलेत आणि 10,000 बोगस मत आहेत दुबार. मी 1 मताने निवडून आलो. कोण? अरे मी निवडून आलोय, तुम्हाला माहित नाही. अभ्यास करा, मी निवडून आलेला आहे. मी निवडून आलेला आहे. तुमचा अरुण खान जरा अज्ञान आहे. अरे त्याच्या अगोदर ही चर्चा आपली होतच राहणार आहे. मी दोघांना पुन्हा एकदा थोडंसं थांबवते. ही चर्चा आपली होतच राहणार आहे आणि या चर्चेला अंत नाहीये. संदीपजींची एक शेवटची कॉमेंट घेऊया. संदीपजी.
मी नाही, विधानसभेमध्ये माझं म्हणणं निवडून जर आलेला अरुण आमदार खान पण होतो. बोगस मतांनी जरा जर माहिती निवडून घ्या. आले असतील आता कोणाचं असं भारतीय जनता कोणाचं पक्षाला वाटत ठरवलंय? असेल म्हणून तर त्याचं त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ना. जे जे बोगस मतांची ज्यांच्या मतदारसंघात, अगदी अरुण खानच्या मतदारसंघात जरी यादी असेल तरी आमचा भाजपला पाठिंबा आहे की ती यादी सुधारली पाहिजे. कोणाचा मतदारसंघ हा महत्वाचा नाही, यादी निर्दोष झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. बर मग बर तो अरुण खानचा नक्कीच. मतदारसंघ संदीपजी, असेल, तुमचा नाहीतर अमित ठाकरेंचा असेल, नाही तर आदित्य ठाकरेंचा असेल. येस, तुमचा मुद्दा कळलेला आहे. आपली वेळ संपलेली आहे आणि काही असे मुद्दे आहेत ज्यांच्यावरती सर्वांचं एकमत झालं आणि याच्यावरती वारंवार चर्चा होतच राहणार आहे. धन्यवाद, आज आपण इथे आलात आणि आमच्यासोबत या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर पाहूयात आमच्या पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. एकूण 15,000 मतं आम्हाला आलेली आहेत आणि त्याच्यावरती मंत्री आशिष शेलारांच्या आरोपाशी सहमत आहेत 21% जण आणि 79% जण म्हणतायत की नाही, ते आरोपांशी सहमत नाहीत. आणि आता या विषयावरतीच एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊयात. त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. मतदार याद्यांमध्ये घोळ हा प्रश्न गंभीरच आहे, पण म्हटलं तर हे काही पहिल्यांदाच होत नाहीये. सामान्य नागरिक ज्यांनी अनेक निवडणुकांमध्ये मतदान केलंय त्यांनी आठवून बघावे, कितीदा आपल्या आजूबाजूच्या लोकांची नावे अचानक याद्यांमधून गहाळ असतात. कितीदा मतदानाला जाऊन सुद्धा मतदान करता येत नाही. कितीदा जो मुलगा किंवा मुलगी गावात राहतच नाही त्याच्या नावावर मतदान मात्र झालेलं असतं. त्यात दुबार नावे, चुकीचे पत्ते वगैरे आलेच. हे जसं आपल्याला माहिती आहे तसंच राजकारण्यांना सुद्धा माहिती आहे. मग आज नवीन काय? नवीन हे की विरोधकांनी या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले. हे राजकारणानं प्रेरित आहे का? तर लहान मुलाला सुद्धा याचे उत्तर माहिती आहे, पण त्यामुळे मुद्द्याचे गांभीर्य काही कमी होत नाही. मतदार याद्यांचा घोळ ही सत्तेत येण्यासाठी म्हणून शिजवलेली डाळ अशी शंका मतदात्यांच्या मनात निर्माण करण्यात विरोधक मंडळी यशस्वी झाली. त्याचा फायदा त्यांना होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झाला असता का? सांगता येत नाही. पण आज याच डाळीला आशिष शेलारांनी विशेष तडका दिला. याद्या दाखवत त्यांनी विरोधी आमदारांच्या यशावरच संशयाचं धुकं अंथरलं आणि मॅच लवॉल्स केली. एवढ्यावरच थांबले असते तर ते आशिष शेलार कसे? विरोधकांच्या पुढे जात त्यांनी आमचे पाटील भोईर तर तुमचे शेख खान हे सुद्धा याद्यांमधून वाचून दाखवले. आणि याद्यांच्या घोळाच्या निमित्तानं सुद्धा मराठी हिंदू, हिंदू यूपी बिहारी मतांना भाजपानं हात घातला. त्यामुळे याद्यांवरून रंगलेलं हे राजकारण इतक्यातच काही संपेल असं वाटत नाही. राजकीय आक्षेप मात्र सोयीस्कर आहेत. याद्या दुरुस्त व्हायला हव्या. मग ती नावे पाटील भोईर असो की शेख खान, ही लोकशाही जिवंत राहावी असे वाटत असणाऱ्या सामान्य मतदारांना लक्षात ठेवले पाहिजे. पण त्याहून महत्त्वाचे, या याद्यांच्या घोळामुळे भ्रष्टाचार, रस्ते, कायदा सुरक्षा, रोजगार, सामाजिक आर्थिक सर्वांगीण विकास ज्याबद्दल सुद्धा या नेत्यांनी बोलणे अपेक्षित आहे, त्यावरून मतदानाला जाताना सुज्ञ नागरिकांनी तरी लक्ष हटू देऊ नये. पूर्वी. आणि आता एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात. ही बातमी आहे फलटण रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या. आजपासून बरोबर 12 दिवसांपूर्वी फलटणमधील एका हॉटेलमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केली. पेशानं डॉक्टर असलेल्या तरुणीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या 2 गोष्टी, एक प्रकरणामध्ये तपास आणि दुसरं राजकारण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SITची घोषणा केली आहे. तपास वेगाने सुरू आहे. दोषींना अटकही झाली आहे. प्रकरणामध्ये सुनावण्यांनाही सुरुवात झाली आहे. असं असलं तरी आत्महत्या प्रकरणावरनं महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलंय. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी थेट फलटण पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला. आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमल्याची माहिती खोटी असल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंनी पोलीस प्रशासनासह सरकारवरती हल्लाबोल चढवला. सोबतच अंधारेंनी फलटण पोलीस स्टेशन परिसरामध्ये ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. तर महिला डॉक्टरबाबत आक्षेपार्ह मजकूर
पब्लिक डोमेनमधनं काढून टाकण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सुषमा अंधारेंनी आपलं आंदोलन स्थगित केलंय. तसंच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणीही सुषमा अंधारेंनी केली आहे. आम्ही लीक केले नाहीत मॅडम ते. मग ते कसे गेले? मग तुषार दोषींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोषी मॅडम press conference तपासासंदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत ते मी आपल्याला या ठिकाणावरती बोलू शकत हा, नाही. तपासाचे बरोबर आहे. अधिकारी म्हणून मान्य. मला त्याचं बंधन आहे. कोर्टाला मला त्याची मान्य, उत्तरं मला द्यायची. मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? का त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले SP असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं? संध्याकाळी 6ला उत्तर द्यायचे म्हणे त्यांनी आव्हान दिलंय की या म्हणून. अहो, फोन करून सांगायचं तुम्ही आम्हाला, आम्ही आलो असतो, आम्ही येऊ तुमच्याकडे. मुळात तुम्ही का उत्तर देताय? तुम्ही उत्तर का देताय ते आम्हाला सांगा, कारण तुम्ही उत्तर द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही तुम्हाला आरोपी म्हणलंय का? तुम्ही स्वतः आरोपी का म्हणताय स्वतःला? उलट आम्ही तर म्हणतोय मी तुमची पाहुणी आहे, तुमची बहीण आहे, या माझ्या सोबत आणि मदत करा माझी इथं आरोपपत्र दाखल करायला. आता आपण आत्ता इथे बसलोय, अगदी त्या पद्धतीने आपण एकदा CM सोबत बसूया, CM ला एकदा बोलूया की तुम्ही नेमकं काय ठरवलेलं आहे ते. आणि दुसरं, आपण DCM अजितदादांच्याकडे एकदा जाऊया की ज्यांनी हे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्यावर आपण काय ऍक्शन घेणार आहात. ह्या 2 पुढचे टप्पे आपण करूया. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांमध्येही जुंपलेली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलाय. त्याचाच पुढचा अंक आज पुण्यात दिसला. शिवाय राज्यामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनही केलंय. हे सगळं पाहणार आहोतच, पण त्याआधी आजचा दुसरा प्रश्न पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा 0 आवरचा दुसरा प्रश्न आहे, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये काय घडतंय? 3 पर्याय होते, माफ करा 2 पर्याय आहेत, योग्य पोलीस तपास आणि फक्त राजकारण. जनतेचा कौल आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. तिकडे सुषमा अंधारेंनी आज दिवसभर फलटणमध्ये ठिय्या दिला, तर इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू झालेल्या चाकणकर विरुद्ध ठोंबरे संघर्षाचा पुढचा अंक आज पुण्यात रंगला. झालं असं की सातारा प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावर विरोधकांनी टीका सुरू केलीच, पण चाकणकरांना खरा विरोध सुरू झाला तो त्यांच्याच पक्षातनं. पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे सेना आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्याही होत्या. रुपाली चाकणकरांमुळे सरकारवरती रोष ओढवलाय, आमचा पक्ष आणि नेते बदनाम होत आहेत, त्यामुळे चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठोंबरेंनी केली. म्हणजे आयोगाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे एकतर पक्षही बदनाम झाला आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा नाराज झाली. परंतु राज्य आयोग महिला हे एक स्वतंत्र आहे, त्यांचे निर्णय त्यांचे असतात. त्यांचं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही. थोडंसं एक बाईट कॉमन बाईट तरी द्या ना. 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 तर ही होती रुपाली चाकणकरांची या सगळ्या आरोपांवरती प्रतिक्रिया. आता इतर राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आधी राज्यातल्या 3 शहरांमध्ये आपण जाऊयात. फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं. मार्ट संस्थेच्या डॉक्टरांनी यात सहभाग घेतला. तर तिकडे मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आज काम बंद आंदोलन केलं. डॉक्टर सुरक्षेचा प्रश्न सरकारनं गांभीर्यानं घ्यावा, यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. फक्त मुंबई कोल्हापूर इथेच नाही, तर आज छत्रपती संभाजीनगरमध्येही मार्ट संघटनेनं काम बंद आंदोलन केलं.
आणि सुषमा अंधारेंच्या कायम निशाण्यावरती असलेल्या रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं अख्खं कुटुंब होतं. वेगवेगळे पुरावे आणि प्रेझेंटेशन देत निंबाळकरांनी त्यांच्यावरती केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. हिरवे काय संबंध आहे? मुकुंद रणवरेने आदल्या दिवशी रात्री रोहित नागटेळेंच्या फोनला फोन केला आणि फोन कुणाचा नंबर आहे हे कशावर चेक केला? ट्रू कॉलरवर. ही त्याची मिस कॉल पडलेला, ही त्याची डायल हिस्ट्री आहे. रणजित निंबाळकरला काय येडा समजतं का? दुसऱ्या दिवशी पांडुरंग गुंजवटे, पांडुरंग हरी, पांडुरंगाने तेच केलं. काय केलं पांडुरंगाने? तर आपण पाहतोय अशाच मुद्द्यांच्या आणि बातम्यांच्या आधारे त्यांच्या फोनला फोन करून म्हटले माझा फोन हँग झालाय. कोण बोलतोय? रोहित बोलतोय ना. फोन रोहितने परत. तर अशाच काही मुद्द्यांच्या आधारे निंबाळकरांनी आपल्यावरती झालेल्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे. आता पाहूया आजच्या फलटण प्रकरणावरच्या प्रश्नावरती कौल काय आहे, त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. फलटणच्या प्रकरणावरती जो प्रश्न विचारलेला आहे त्यावरती एकूण 16,000 मतं आली आणि सध्या योग्य पोलीस तपास चालू आहे का फक्त राजकारण चालू आहे, यावरती महाराष्ट्राचं असं म्हणणं आहे. 84% लोक म्हणतात फक्त राजकारण चालू आहे. 16% लोक फक्त म्हणतायत की योग्य पद्धतीने प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा एकदा एका नवीन विषयावरती चर्चा करायला भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.